नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर एकता सावंत नावाची मुलगी एक शॉर्माची गाडी चालवते. त्या सगळ्या रस्त्यावरती ते जसे बाकीचे फेरीवाले बसतात तशी आपली ही मराठी मुलगी देखील तिथं बसते आणि मध्ये काहीतरी तिच्यावरती अनेक कारवाया केल्या. ती सगळी चर्चेत आली. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल तिथली येणारी जाणारी लोकं तिला काय बोलतायत किंवा अनेक जण मराठी लोकं तिला सपोर्ट करतायत की ही मुलगी मराठी आहे, धंद्यात उतरली आहे. त्याच्यानंतर मनसेच्या लोकांनी काय काय त्यांना गाडी बनवून दिली, तिला चांगला पाठिंबा दिला. तू इथं लाव, आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे, असं सांगितलं की बाबा मराठी माणूस इथं धंदा करतोय तर ते आपल्या लोकांना बघवत नाही. हे बाहेरचे यूपी बिहारचे इकडचे तिकडचे येऊन धंदा लावतायत, त्यांचं तुम्हाला बरोबर चालतंय. हे सगळं होत असताना करत असताना मी व्यवस्थित पाहत होतो की बाबा जाऊ द्या, आपली मराठी मुलगी आहे, काहीतरी करते आणि ती मराठी असेल तर बाबा तिचा फायदा निश्चित आपल्या मराठी लोकांनाच होईल. हे दिसत असताना, हे आपल्या समोर येत असताना मी जेव्हा काही गोष्टी पाहिल्या तेव्हा मी थोडासा विचार केला की खरंच मराठी 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 आपल्याला वाटतंय का की आपण पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिखावेबाजीच्या नादामध्ये आहोत. बघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी काय वाटतं तुम्ही कळवा, पण माझं एक मत किंवा मला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगतो. हिनं तो जो गाडा बनवला आहे, तो स्टीलचा जो गाडा असतो बाहेर सगळा शॉर्मा वगैरेचा, तो बनवणारा काहीतरी सोनू शेख नावाचा एक मुलगा आहे. तो काहीतरी मुसलमान आहे. तो काहीतरी या गोष्टींचा धंदा करतो आणि त्याच्याकडून या मुलीने तो सगळा सेटअप तो पूर्णपणे बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर आत्ता काहीतरी तिच्या व्हिडिओ व्हायरल्स होत आहेत की तिच्यासोबत काम करणारा एक परप्रांतीय आहे जो तिच्यासोबत तिथं काम करतोय, तिला मदत करतोय, म्हणजे हेल्पर म्हणून तिनं ठेवला आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना लोकांच्या टीका होऊ लागलेत की ही फक्त दिखावेगिरी करते आणि सगळ्या गोष्टी फक्त लोकांना दाखवते, चर्चेत राहते आणि इकडं धंदा चांगला करून घेते. प्रश्न पुन्हा एकदा तिथंच येतो आणि प्रश्न पुन्हा एकदा तोच आपल्यासमोर उभा राहतो की आम्ही मराठी 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 करणारी माणसं आमच्या किती मराठी माणसांना सोबत घेऊन पुढे चालतो. आता अनेक जण म्हणतील की सोनू शेख आपला मराठी मुसलमान आहे, असे छात्या बडवतील, आपला मराठी मुसलमान आहे. जो तुमचा मराठी मुसलमान आहे त्याला तुमच्या देशाविषयी आणि तुमच्या वंदे मातरम, तुमच्या भारतमातेविषयी घंटा काय पडलेलं नाही. हे फक्त आणि फक्त हे सेक्युलरवादी पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष हे चित्र उभं करतात की आमचे मराठी मुसलमानांना छात्या बडवतात. तुम्हाला असे किती मुसलमान दाखवू मी जे मराठी आहेत, तिथल्या मातीतले आहेत, पण ते या देशावरती म्हणतात आम्ही प्रेम करत नाही. आम्हाला ते आमच्या हराम आहे, ते वंदे मातरम, भारत माता की जय बी म्हणायला आमच्याकडे हराम आहे. ते तुम्ही मराठी माणसाच्या गप्पा करताय मुसलमानाच्या. जेव्हा ओवेसी येतो ना बाहेरून या महाराष्ट्रात, तेव्हा खालनं शिट्या मारणारे 15 मिनटं द्या, 15 मिनटं द्या, नाराय तकबीर लावणारी सगळी ही आपलीच मराठी मुसलमान असतात. तुम्हाला एवढा पोळका आलाय तर घेऊन बसा त्यांना. का नाही त्यावेळेला त्या मुलीला समजलं की नाही, आपण आपला मराठी माणूस बघू जो मला हे सगळं उभं करून देईल. मी माझ्या हाताखाली कामाला ठेवायचं ना, मी माझा एखादा मराठी माणूस ठेवेल. आमच्या गावाखेड्यातून आलेला मी एखादा मराठी माणूस तिथे ठेवेल. फक्त स्टंटबाजी करायची, फक्त सोशल मीडियावरती दाखवायचं, हे आमचं मराठी प्रेम. मग तुम्हाला सांगतोय काय मी, हेच तर तुम्हाला ओरडून सांगतोय की आम्ही मराठी मराठी म्हणून आम्ही आमच्या किती लोकांना मोठं करतो. म्हणून तुम्हाला म्हटलं 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाची सत्ता होती. कुणाची होती? मराठी माणसाची. तरीही आजही आम्हाला 25 वर्षानंतर त्याच गोष्टींवरती मराठी मराठी म्हणून आम्हाला लढावं लागतंय आणि आम्हाला रडावं लागतंय. याच्यासारखी दुर्दैव परिस्थिती नाही. सांगा मला, याच्यासारखी वाईट परिस्थिती कोणती आहे का? जे बांगलादेशी घुसखोर, हे जे या बांद्रा स्टेशनच्या बाहेर हा जो धारावीचा अर्धा पट्टा, ते कुर्ल्याचं घ्या, हे जे सगळे बाहेरून आले, हे कोणाच्या काळात आले? कोण महापौर बसला होता तेव्हा? भगव्याच्या झेंड्याच्या सावलीमध्ये कोण बसला होता महापौर? आपलाच मराठी माणसाचा होता ना. का नाही तेव्हा यांची उपटली? आपण नाही उपटू शकलो ना. त्या बांद्रा स्टेशनच्या बाहेर तुम्ही आता अनेक जण जात असाल तिकडे, कधी ते पत्रे उभे केलेत. कुठून आली ती लोक? आता तर 5 वर्षात आली नाहीत ना, हे 15-20 वर्ष झाली ती तिथंच मेलेली आहेत. मग का नाही आमच्या उद्धव साहेबांचं मराठी प्रेम खवळून आलं? का नाही आलं? जेव्हा मराठी माणूस इथल्या झोपडपट्ट्या विकून, इथल्या सगळ्या रूमा विकून आपल्या मुंबईमधल्या जेव्हा विरार, बदलापूर आणि कल्याण, डोंबिवलीकडे जात होता, तेव्हा का नाही तुम्ही एखादी योजना काढली? का नाही त्याला थोपवू शकला तुम्ही? तेव्हा नाही थोपवू शकलात, तेव्हा नाही सांगू शकलात. आमचं मराठीचं प्रेम फुसकं आहे, फुसकं दाखवण्यापुरतं, सोशल मीडियापुरतं, नुसतं आपलं रडत, रोज आपलं रडत. निवडणूक आली मराठी मराठी, इकडून आलं मराठी मराठी. अरे पण तुम्ही करता काय मराठीसाठी? मराठी शाळांची आज अवस्था झाली आहे. कुणी केली? कुणी सांगितलं तुम्हाला मग इंग्रजी शाळेमध्ये तुमची पोरं टाका? तुम्हालाच खाज, आपल्यालाच खाज, आपल्याच मराठी माणसाला. मुंबई पुण्याकडे माझं पोरगं शिकतं, इंग्रजी शाळेत शिकतं, गावाला येऊन बढाया मारण्यासाठी. गावाकडच्या जमिनी विकून इकडे 1 BHK फ्लॅट घेणारे आपण मराठी माणसं, आपण मराठीपणाच्या गप्पा करतोय. आपण शोभत नाही आपल्याला, हे शोभत नाही. आज गावाखेडच्या 70 ते 80% जमिनी या बाहेरच्या गुजरात्या मारवाड्यांना विकल्यात.
तेव्हा विकताना का नाही वाटलं रे की आपण एखाद्या परप्रांतीयाला आपली जमीन विकतोय, आपल्या बापजाद्यांनी कमवलेली कष्टानं उभी केलेली जमीन आपण एका परप्रांतीयाला विकतोय, तेव्हा का नाही तुम्हाला मराठी म्हणून राग येत? फक्त मतदान आलं किंवा आम्हाला फक्त मराठी आठवतो, तेवढं फक्त आम्हाला कळतं, हा मराठी आता मराठी. अरे या परप्रांतीयांपेक्षा सगळ्यात जास्त धोका इथल्या या असल्या जिहादी वृत्तींकडनं आहे. तुम्हाला माहीत नाही अजून काय चाललंय ते. यांना एक वेळ कानाखाली मारली तर शांत बसतील. तुमच्यात दम आहे एखाद्याला त्याला कानाखाली मारून दाखवा, त्याच्या एरियात जाऊन त्याला जरा दतिंगिरी करून दाखवा, कसे सोलून काढतील बघा. तेवढी आपली हिंमत नाही होणार. आम्हाला जर मराठी म्हणून मोठं व्हायचंय तर आमच्याच लोकांना आम्हाला मोठं केलं पाहिजे. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, साधी माझ्यासोबत आत्ता या 10 दिवसात घडलेली एक गोष्ट सांगतो. मी परवा मुंबईच्या लोहार चाळ तुम्हाला माहिती असेल, तिकडे मी एक वस्तू आणायला गेलो, एक वस्तू. आणि मी तिथं जेव्हा ती वस्तू आणायला गेलो तेव्हा मी एका दुकानात शिरलो. त्या दुकानवाल्याने मला सांगितलं की सर जी ये चीज हमारे पास नहीं है, म्हणजे जी काय वस्तू असेल ती वस्तू म्हणला मी घेऊन आलो 10 मिनिटामध्ये. माझ्याबरोबर चला म्हणला. ठीक आहे, मी गेलो. तिथून गेलो, 2 गल्ल्या सोडून त्या पुढच्या गल्लीमध्ये गेलो. तो म्हणला हां हे पण आपलंच दुकान आहे. अरे वा म्हटलं, इथं पण हे पण आपलंच दुकान आहे का? ती वस्तू काढली. आता म्हटलं मला इथून या ठिकाणी लांब घेऊन जायचं आहे. तो म्हटलं कुठं जायचं आहे? म्हटलं या ठिकाणी जायचं आहे, या शहरामध्ये जायचं आहे. अच्छा इथं जायचं आहे का? मग इथून कशाला नेत आहे? थांबा. तिकडे पण म्हणला माझाच भाऊ आहे, त्याला मी सांगतो फोन करून, तो तिथल्या तिथं तुम्हाला ती वस्तू देईल. अरे म्हटलं तिकडं पण तुझा भाऊ आहे? हां म्हटलं आमचं असंच असतं, आम्ही सगळे एकमेकांना बांधलेले आहोत. आमच्या दुकानात काम करणारा देखील आमचाच, जिथं आम्ही एखादा प्रोडक्ट देऊ, जिकडे आम्ही दुकान खोलू ते देखील आमचंच. आम्ही फ्रँचायझी दिली तरी आमच्याच लोकांना, बाहेरच्या लोकांना आम्ही मोठं करत नाही, आमच्याच समाजाला आम्ही मोठं करतो. ही म्हणतात एकता, याला म्हणतात एकजूट. असं व्हायचं असतं मोठं, असं मोठं व्हायचं असतं. एखाद्या मुसलमानाच्या एरियात गेल्यानंतर सगळे मुसलमान असतात तिथं, सगळे मुसलमान. बाकी ते कोणाला अलाउच करत नाही, घेतच नाहीत. त्याचे हिंदून बिंदू ती बाजूला सोडा, ती गोष्ट सोडून द्या. एखाद्या गुजराती बहुल भागामध्ये गेला तर तिथं गुजरातीच जास्त करून राहतात, ते त्यांनाच प्राधान्य देतात, ते त्यांच्याच लोकांना धंद्यामध्ये उतरवतात. आपल्या मराठी माणसाचं तसं नाही आहे. मुळात म्हणजे आमच्या हातात धंदा नाही आहे, आम्ही इकडे तिकडे काम करणारी माणसं सगळी. आणि जरी आम्ही काय खोललं तरी आम्हाला कमी पैशांमध्ये भय्ये लागतात, कमी पैशांमध्ये परप्रांतीय लागतात. का? कारण आपल्याही लोकांचा माज तेवढाच आहे ना. तो भैया एखादा 10,000 काम करेल ना, आपला म्हणेल 15,000 देत असेल तर बोल, नाही तर मी करत नाही, मला गरज नाही. अशी 100 कामं पडलेत. वा बेट्या 100 कामं पडलेत म्हणून मरतोयस, फिरतोयस गावात. ही अवस्था आहे आपली. हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही अवस्था आहे. त्या मुलीला मी दोष देत नाही आहे तिच्या धंदा करण्याबद्दल, ती अत्यंत उत्तम आहे. तिला मी स्वतः मेसेज टाकला होता, तिनं अजून रिप्लाय पण दिला नाही. तिनं काय तो मेसेज बघितल्यावर मला सांगायचं होतं, शुभेच्छा द्यायच्या होत्या की चांगलं करतेस, फक्त हे काही बदल कर. आणि ते महत्त्वाचे आहेत. एक तू उद्योजक म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करतेस ना जेव्हा मराठी म्हणून, तेव्हा तुझ्या काही या चुका आहेत त्या सुधारण्यासाठी मी तिला मेसेज केला होता. नसेल तिला पटला, पण मला पण त्या चुका दिसतात त्या मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. हे बदल झाले पाहिजेत. आम्ही मराठी म्हणून बाकीच्यांना मोठं, आता इथं कसं चालतो, इथं का मला परप्रांतीय चालतात, बाकीची सगळी लोकं चालतात. आणि इलेक्शन आलं की आम्हाला वाटतं आता मराठी आमची पार अगदी गेली, संपलीच, काय राहिलंच नाही, त्या मराठीमध्ये शिल्लकच नाही. का? आजही मराठी माणूस झोपडपट्ट्यांमध्ये, संडासाच्या लाईनीमध्ये उभा आहे, गगनचुंबी इमारतींमध्ये भय्यन मारवाडी जाऊन बसले, उद्योगधंदे करून नको तसला पैसा कमवून वर जाऊन बसले, त्यांना लगेच बिल्डिंगांमध्ये रूमा मिळाल्या. 2011-10 साली 2005च्या नंतर आलेल्या झोपडपट्ट्यांना आज मुंबईमध्ये SRAमध्ये रूम मिळून, त्यांना म्हाडामध्ये बऱ्याच ठिकाणी रूम मिळून आज ते चांगल्या इमारतींमध्ये राहत आहेत. आमचा 90पासून 80पासून राहणारा मराठी माणूस आजही चाळीत तिथंच आपला चाळी सारवतोय, दिवाळी आली की कंदील लावतोय, अजून जैसे थेच त्याची परिस्थिती बदललीच नाही. कोण त्याला कारणीभूत आहे? कारणीभूत कोण आहे? SRA प्रकल्प कोणाच्या अंडर येतो? कोण राबवतो त्याला? कुठं गेला इतका पैसा बिल्डरांकडून घेतलेला कमिशनचा? नुसतं मराठी बसून छात्या बडवू नका. मराठी माणूस कशा पद्धतीनं पुढे जाईल ना, याची स्ट्रॅटेजी हवी आपल्याकडे, जशी या बाकीच्या लोकांजवळ आहे. हे नेटवर्क हवं, ही चेन तयार केली पाहिजे, तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात. नुसतं येऊन स्टंटबाजी करून इकडच्या तिकडच्या लोकांना बोलवून व्हिडिओ काढून असं काही होत नाही. हे 2 दिवसाची हे असते, लोक 2 दिवस लक्षात ठेवतात, नंतर संपतं सगळं. धंदा हा शांतपणे करता आला पाहिजे, संयमानं करता आला पाहिजे. ती ताई करते, निश्चित करते, पण या सगळ्या चुका सुधार. कारण तू जर काहीतरी दाखवतेस ना, मी मराठी आहे म्हणून, मराठी उद्योजक आहे, माझ्यावरती अन्याय अत्याचार होतोय, तर मग तू तीच चुकी करू नको जी बाकीचे सगळे चुका करतायत. तुझी अशा ठिकाणी गाडी लावू नको जिथं तू अनधिकृत गाडी लावशील. अशी जागाच तुझी नसावी. मी बघितली ना तिची जागा कुठं आहे, पण अनधिकृत असेल तर कारवाई झाली तरी काय हरकत नाही. सगळ्यांवरतीच अधिकृत ठिकाणी जागा लाव, अधिकृत ठिकाणी उभी राहून धंदा कर, उद्योगधंदा कर, तुझा शॉर्मा विक, निश्चित विक. तुला शुभेच्छा आहेत. मराठी म्हणून गर्व वाटतो आम्हाला की एखाद्या स्टेशनच्या बाहेर नाही तर असं कुठं शहरामध्ये आपला मराठी माणूस आहे, घे रे चल, याच्याकडनं 10 रुपये एक्स्ट्रा जाऊ दे, पण आपण इथं खाऊ, या मताचा मी आहे.
मी असा बघणारा माणूस आहे की बा मुसलमानांच्या तर 1 रुपये जाऊ देत नाही, त्यातल्या त्यात परप्रांतीय बघतो, जर अगदीच मराठी टक्का नसेल तर, आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस असेल तर एखादा आडगे असतात तो मराठी माणसं पण काही भयंकर आडगी, भयंकर आडगी, तरी पण जाऊ दे, असू दे आपला मराठी माणूस. कधी गावाकडे येता जाताना कुठं जेवायचं झालं तर हा बाबा ते हॉटेल आहे, चल मराठी माणसाचं आहे तिथंच जाऊ जेवायला, कसे काय असं, चल जाऊ दे तिथं बसूया. या मताचा मी आहे आणि मी हे करतो आणि हे मी माझ्या आयुष्यामध्ये राबवतो. त्याच्यामुळे मी नुसता मराठीच्या फोक्या करत नाही, नुसत्या बड्या बड्या बाता करत नाही. जे दिसतंय चित्र, जे वास्तव आहे त्याच्यावरती बोलतोय आणि तेच महत्त्वाचं आहे. मराठी माणसाला मोठं करायचं असेल तर आपल्या बाजूच्या मराठी माणसाच्याच हातात हात घालून आपल्याला पुढे गेलं पाहिजे, ना की असल्या दुसऱ्या कोणाच्याही. आणि अशा जर दुसऱ्या कोणाच्याही घालायचं असेल तर मग बोंबलत बसू नका, बाहेरनं आले, इकडून आले, तिकडून आले, कोण कुठून आले आणि कोण काय ते सगळं सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे एवढंच मला फक्त सांगायचं होतं, या चुका त्या ताईने सुधारल्या पाहिजेत थोडंसं, आणि त्या सुधारून मराठी माणसाला ठेवून कामाकडे, आणि मराठी माणसांकडूनच धंदा करून जी चिकन जिथून आणत असशील ते, अजून ते शॉर्म्याला काय काय लागतं ते कुठून आणत असशील, हे सगळं मराठी माणसाकडूनच तयार करून तू घेशील किंवा तिथूनच ते मिळवशील आणि मग तुझा उद्योगधंदा चालवशील. एवढीच फक्त मला अपेक्षा आहे. बाकी तुला तुझ्या उद्योगधंद्यासाठी खूप खूप शुभेच्छा.